तरी पलीकडच्या कडबा कुटीवरून कापून घेऊ नये म्हणजे मला कडबा नीट करता येईल. दे मला पेंडी बांधून एक रिकामा पोते सुद्धा दे कुट्टीसाठी आता कापून घेऊन येतो. बैल काका मला नदीच्या पलीकडे जायचे आधी साठी कडबा कापून घेत आहे पण मी नदीच्या पाण्यातून जाऊ शकेल का? मला खूप भीती वाटते. अरे काळजी करू नका गुडघ्यात तर पाणी आहे आरामात जाशील. अरे वेळा कुठे चाललं पाणी किती आलं वाहून जाशील मागे फिर. खरंच आहे पाणी जास्त नाही बैल काकाने सांगितलं मला आरामात जाता येईल. मुळीच नाही कालच आमची एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेले. असा वेळपणा करू नको मागे फिर. का रे लगेच परत आला कुट्टी बंद होती का? नाही रोज मी कुट्टीला गेलोच नाही नदीपासूनच फिरलो नदीला पाणी जास्त आलंय. अरे असं कसं होईल सकाळीच तर गाडी उभा आल्या नदी पार करून त्याच्या पोटापर्यंत सुद्धा पाणी नव्हतं असं तो म्हणत होता. अगं आजी मला बैल काकाने सांगितलं पाणी कमी आहे पण खरकने सांगितलं तिची एक मैत्रीण पाण्यातून वाहून गेली. मग मी माघारी फिरलो. अरे नीट विचार कर बैल काका किती उंच आहेत आणि खारुताई किती बुटकी आणि छोटी मग तिला पाणी जास्त वाटणारच ना. पण तू खारुताईपेक्षा मोठा आणि उंच आहेस की नाही मग तुला घाबरायचं काय कारण? हो जी आता आलं माझ्या लक्षात आता कापून घेऊन येतो तुझ्या. अगं माझं शहाणा